नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी केडी आपल्या समोर घेऊन आलेलो आहे एक नवीन मालिका जिचं नाव आहे भारतीय राज्य व्यवस्था. अर्थात एम लक्ष्मीकांत यांच्या इंडियन पॉलिटी या पुस्तकाचं अनुक्रमशः वाचन. तर स्वागत आहे या मालिकेमध्ये. याचा संपूर्ण फायदा तुम्हाला होणार आहे. तर सुरू करूया आपल्या या मालिकेचा पहिला चॅप्टर, ज्याचं नाव आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी. या पार्श्वभूमीमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय राज्य व्यवस्थेसंबंधित काही पूर्वीची माहिती. तर याची ऐतिहासिक पार्श्वभूमी पुढील प्रमाणे. इसवी सन 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून ब्रिटिश लोक भारतात व्यापारी म्हणून आले. राणी एलिझाबेथ पहिली हिने दिलेल्या सनदेनुसार ईस्ट इंडिया कंपनीकडे भारतात व्यापार करण्याचे एकाधिकार होते. सुरुवातीस निव्वळ व्यापारी कामकाज करणाऱ्या कंपनीला इसवी सन 1765 मध्ये बंगाल, बिहार व ओरिसा यांचे दिवाणी अधिकार, महसूल व दिवाणी न्यायाचा अधिकार मिळाले. याने कंपनीच्या क्षत्रिय सत्तेची सुरुवात झाली. इसवी सन 1857 च्या उठावामुळे इसवी सन 1858 मध्ये ब्रिटिश राजघराण्याने भारतातील शासनाची थेट जबाबदारी घेतली. ही राजवट 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य दिले जाईपर्यंत चालू होती. स्वातंत्र्याबरोबर भारतीयांना राज्यघटनेची आवश्यकता भासू लागली. इसवी सन 1934 मध्ये भारतातील साम्यवादी चळवळीचे प्रणेते आणि पुरोगामी लोकशाहीचे विचारवंत एम.एन. रॉय यांनी सुचवल्याप्रमाणे 1946 मध्ये भारतीय संविधान सभा बनविण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटना अस्तित्वात आली. परंतु भारतीय राज्यघटनेच्या आणि राज्यव्यवस्थेच्या विविध वैशिष्ट्यांचे मूळ ब्रिटिश राजवटीतच आहे. ब्रिटिश राजवटीतील काही घटनांनी ब्रिटिशकालीन भारतातील सरकारच्या संरचनेच्या आणि कार्याच्या कायदेशीर चौकटीचा पाया घातला. या घटनांचा आपल्या राज्यघटनेवर व राज्यव्यवस्थेवर मोठा प्रभाव आहे. या घटना कालानुक्रमे या खालील प्रमाणे आहेत. तर यामध्ये कंपनीची राजवट ही खूप महत्वाचा भाग ठरते. यामध्ये 1773 पासून ते 1858 पर्यंत करण्यात आलेले कायदे हे पुढील प्रमाणे आपण त्यांचा महत्वाचा भाग आहे. तर पहिला कायदा जो असा आहे त्याचं नाव आहे रेग्युलेटिंग ऍक्ट 1773. या कायद्यास मराठीत 1773 चा नियामक कायदा असे म्हणता येईल. राज्यघटनात्मक दृष्ट्या खालील कारणामुळे हा कायदा अत्यंत महत्वाचा आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील कामकाजांचे नियंत्रण व नियमन करण्यासाठी ब्रिटिश सरकारने उचललेले हे पहिले पाऊल होते. या कायद्यान्वये प्रथमच कंपनीच्या राजकीय आणि प्रशासकीय कार्यांना मान्यता दिली गेली. या कायद्याने भारतातील केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला. आता या कायद्याची वैशिष्ट्ये काय काय होती? या कायद्याची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. या कायद्यान्वये बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल असे नामाभिधान मिळाले आणि त्याच्या सहाय्यासाठी 4 सदस्यांचे कार्यकारी मंडळ बनविण्यात आले. लॉर्ड वॉरेन हेस्टिंग हा पहिला गव्हर्नर जनरल होता. या कायद्यांपूर्वी बॉम्बे म्हणजे मुंबई व मद्रास म्हणजे आताच चेन्नई चे गव्हर्नर व बंगालचा गव्हर्नर हे तिघेही आपापल्या कार्यक्षेत्रात स्वतंत्र होते. या कायद्यान्वये मुंबई व चेन्नईचे गव्हर्नर बंगालच्या गव्हर्नर जनरलला दुय्यम बनले. या कायद्यान्वये कोलकाता येथे मुख्य न्यायमूर्ती व 3 इतर सदस्य असलेले सर्वोच्च न्यायालय 1974 पासून स्थापन करण्याची तरतूद केली गेली. या कायद्यान्वये कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी खाजगी व्यापार करण्यास किंवा स्थानिकांकडून भेटवस्तू किंवा लाच स्वीकारण्यावर बंदी घालण्यात आली. कंपनी व्यवहार सांभाळणाऱ्या संचालक मंडळाने भारतातील महसूल, नागरी व सैनिकी कामकाज यांविषयी अहवाल सादर करणे बंधनकारक करून ब्रिटिश सरकारने कंपनीवरील नियंत्रण दृढ केले. इसवी सन 1764 मध्ये बक्सारच्या लढाईत विजयी झाल्यानंतर कंपनीला शहा आलम या मुघल सम्राटाने दिवाणी अधिकार दिलेले होते. आता यानंतरचा जो ऍक्ट आहे तो ईस्ट इंडिया ऍक्ट 1784. आता इसवी सन 1773 नियामक कायद्यातील त्रुटी व उणिवा भरून काढण्यासाठी ब्रिटिश संसदेने 1781 मध्ये दुरुस्ती कायदा संमत केला. याला सेटलमेंट कायदा असेही म्हटले जाते. यानंतरचा महत्वाचा कायदा म्हणजे 1784 मधील ईस्ट इंडिया ऍक्ट होय.
या कायद्याची वैशिष्ट्ये ही पुढील प्रमाणे आहेत. या कायद्यान्वये कंपनीची व्यापारी कार्य व राजकीय कार्य यांत भेद करण्यात आला. या कायद्याने व्यापारी कारभाराचे व्यवस्थापन करण्याची अनुमती संचालक मंडळाला देण्यात आली, पण राजकीय कारभाराचे व्यवस्थापन करण्यासाठी नियामक मंडळ बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन करण्यात आले. या कायद्यान्वये एक प्रकारे दुहेरी शासन पद्धती प्रमाणित करण्यात आली. या कायद्यान्वये भारतातील ब्रिटिशांच्या ताब्यातील नागरी व लष्करी व्यावसायिक विषयक तद्वतच महसूल विषयक सर्व कामकाजांचे पर्यवेक्षण व निर्देशन करण्याचे अधिकार नियामक मंडळाला देण्यात आले. भारतातील कंपनीच्या क्षेत्राला ब्रिटिशांच्या ताब्यातील क्षेत्र असे संबोधन आणि भारतातील कंपनीच्या व्यवहारांवर व प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे सर्वोच्च नियंत्रण प्रस्थापित करणे या दोन कारणांसाठी हा कायदा महत्वाचा आहे. त्यानंतरचा कायदा आहे सनदी कायदा, जो 1833 मध्ये केलेला गेलेला होता. हा कायदा म्हणजे ब्रिटिश भारतातील केंद्रीकरणाच्या दृष्टीने अंतिम टप्पा होता. या कायद्याची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. या कायद्यान्वये बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल करण्यात आले आणि त्याला सर्व नागरी व सैनिकी अधिकार देण्यात आले. भारतातील ब्रिटिश नियंत्रणाखाली असलेल्या पूर्व क्षेत्रासाठी अधिकार असलेले भारत सरकार पहिल्यांदा या कायद्यान्वये स्थापन झाले. लॉर्ड विल्यम बेंटिंक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. या कायद्यान्वये मुंबई व मद्रासच्या गव्हर्नरचे कायदे करण्याचे अधिकार काढून घेण्यात आले. पूर्ण ब्रिटिश भारतासाठी कायदे करण्याचे अधिकार केवळ भारताच्या गव्हर्नर जनरलला देण्यात आले. पूर्वीच्या कायद्यानुसार बनविण्यात आलेल्या कायद्यांना रेग्युलेशन म्हणण्यात आले व या कायद्यानुसार केलेले कायदे यांना ऍक्ट्स म्हणण्यात आले. या कायद्यान्वये ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी संस्था म्हणून असलेले अस्तित्व संपुष्टात आणले गेले. आता ही फक्त प्रशासनिक संस्था राहिली. भारतातील कंपनीचे क्षेत्र हे राज्याचे, त्यांच्या वारसदाराचे व उत्तराधिकाऱ्यांचे विश्वस्त या नात्याने कंपनी धारणा करील अशी तरतूद करण्यात आली. सनदी कायदा 1833 ने नागरी सेवकांच्या निवडीसाठी मुक्त स्पर्धात्मक पद्धती आणण्याचा प्रयत्न केला. कंपनीमध्ये कोणतेही पद धारण करण्यास किंवा कंपनीच्या सेवेत रुजू होण्यास भारतीयांना बंदी असू नये अशी या कायद्यात तरतूद होती. तथापि संचालक मंडळाच्या विरोधानंतर ही तरतूद रद्द करण्यात आली. सनदी कायदा 1853 इसवी सन 1793 ते इसवी सन 1853 या कालावधीत ब्रिटिश संसदेने केलेल्या सनदी कायद्यांच्या मालिकेतील हा शेवटचा कायदा आहे. या कायद्याची वैशिष्ट्ये: या कायद्यान्वये प्रथमच गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलची अर्थात मंडळाची कायदेविषयक कार्य आणि कार्यकारी कार्य यात भेद करण्यात आलेला. यामध्ये लेजिस्लेटिव्ह काउन्सिलर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या 6 नव्या सदस्यांचा काउन्सिलमध्ये समावेश केला गेला. विधिमंडळ अर्थात भारतीय केंद्रीय मंडळ विधिमंडळ म्हणून ओळखले जाऊ लागले. गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलचा हा कायदेविषयक विभाग ब्रिटिश संसदेच्या प्रक्रिया अंगीकारून छोट्या संसदेप्रमाणे काम करीत असे. अशा रीतीने कायदे करणे हे सरकारचे विशेष कार्य आहे व त्यासाठी विशेष यंत्रणा व विशेष प्रक्रिया आवश्यक आहे हे पहिल्यांदा मानले गेले. या कायद्यान्वये नागरिक सेवांमध्ये भरतीसाठी व निवडीसाठी खुली स्पर्धा पद्धती सुरू करण्यात आली. त्यानुसार इसवी सन 1854 मध्ये मेकॉले समिती अर्थात भारतीय नागरी सेवा संबंधी समिती नियुक्त करण्यात आली. या कायद्यान्वये कंपनी राजवटीचा कार्यकाल वाढविण्यात आला आणि ब्रिटिश राज्याचे विश्वस्त म्हणून भारतीय क्षेत्र कंपनीकडे ठेवण्याची अनुमती देण्यात आली. तथापि अगोदरच्या सनदांप्रमाणे यामध्ये कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. संसदेला वाटेल त्यावेळी कंपनीचे राजवट संपुष्टात आणता येईल याचे स्पष्ट निर्देशक होते. या कायद्यान्वये पहिल्यांदाच भारतीय विधिमंडळात स्थानिक प्रतिनिधित्व देण्यात आले. गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमधील किंवा मंडळातील नव्या 6 कायदे सदस्यांपैकी 4 सदस्य मद्रास, मुंबई, बंगाल आणि आग्रा येथील स्थानिक प्रांतीय सरकारद्वारे नियुक्त करतील अशी तरतूद यात करण्यात आलेली होती. यानंतरचा महत्वाचा जो मुद्दा आहे तो आहे कंपनीची राजवट 1858 ते 1947 मधली. तर भारत सरकार कायदा 1858 काय सांगतो? पहिले स्वातंत्र्य युद्ध किंवा शिपायांचे बंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इसवी सन 1857 उठावानंतर हा महत्वाचा कायदा करण्यात आला. भारताच्या सुशासनासाठी कायदा म्हणून संबोधल्या जाणाऱ्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनी संपुष्टात आणली आणि शासनाचे प्रादेशिक
नियंत्रणाचे व महसूल विषयक अधिकार ब्रिटिश राजघराण्याकडे देण्यात आले. या कायद्याची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. यापुढे भारताचे सरकार राणीच्या नावाने राणीद्वारा चालविण्यात येईल अशी या कायद्यात तरतूद होती. भारताच्या गव्हर्नर जनरलच्या पदाचे नाव भारताचा व्हाईसरॉय असे बदलण्यात आले. व्हाईसरॉय हा ब्रिटिश राजघराण्याचा भारतातील थेट प्रतिनिधी असणार होता. लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय बनला. नियामक मंडळ आणि संचालक मंडळ विसर्जित करून दुहेरी शासनाची पद्धती रद्द करण्यात आली. भारतीय प्रशासनावर नियंत्रणासाठी पूर्ण अधिकार असलेले भारत मंत्री असे नवे पद निर्माण करण्यात आले. हा भारत मंत्री ब्रिटिश मंत्रिमंडळाचा सदस्य होता व अंतिम ब्रिटिश संसदेचा किंवा ब्रिटिश संसदेला उत्तरदायी होता. भारत मंत्र्याला त्याच्या कामात मदत करण्यासाठी 15 सदस्य असलेले इंडिया काउन्सिल नावाचे मंडळ निर्माण करण्यात आले. हे मंडळ सल्लागारी स्वरूपाचे होते. भारत मंत्री हा या काउन्सिलचा अध्यक्ष होता. या कायद्याने भारत मंत्र्याच्या नियंत्रणाखाली इंडिया काउन्सिलला एक कायदेशीर व्यक्ती म्हणून स्थान प्राप्त झाले. साहजिकच ही इंडिया काउन्सिल भारतात व भारताबाहेर इतरांवर खटला भरू शकत होती आणि तिच्यावरही खटला भरला जाऊ शकत होता. इंग्लंडमधून प्रत्यक्षपणे देखरेख आणि नियंत्रित होणाऱ्या भारत सरकारच्या प्रशासकीय यंत्रणेत सुधारणा घडवून आणणे हे 1858च्या कायद्याने मर्यादित प्रमाणात साध्य झाले. या कायद्याने भारतात प्रचलित असलेल्या सरकार व्यवस्थेमध्ये मोठे बदल केले गेले नाहीत. इंडिया काउन्सिलिंग ऍक्ट 1861, 1892 व 1909 इसवी सन 1857च्या मोठ्या उठावानंतर देशाच्या प्रशासनामध्ये भारतीयांचे सहकार्य मिळवावे अशी आवश्यकता ब्रिटिश सरकारला वाटू लागली. सहभागी प्रशासनाच्या या धोरणानुसार ब्रिटिश संसदेने 1861, 1892 व 1909 असे 3 कायदे पारित केले. भारताच्या घटनात्मक आणि राजकीय इतिहासात इंडिया काउन्सिल ऍक्ट 1861 हा महत्वाचा टप्पा आहे. आता 1861 या कायद्याची वैशिष्ट्ये ही पुढील प्रमाणे. या कायद्यांमुळे कायदे करण्याच्या प्रक्रियेमध्ये भारतातील सहभागी होऊन प्रातिनिधिक संस्थांचा प्रारंभ झाला. व्हाईसरॉयने त्यांच्या या विस्तारित काउन्सिलमध्ये काही भारतीयांना अशासकीय सदस्य म्हणून नामनिर्देशित करावे अशी तरतूद होती. तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगने इसवी सन 1862 मध्ये त्यांच्या काउन्सिलमध्ये बनारसचा राजा, पतियाळाचे महाराज आणि सर दिनकरराव या 3 भारतीयांना नामनिर्देशित केले गेले. मुंबई व मद्रास प्रांतांना कायदे करण्याचे अधिकार देऊन या कायद्याने विकेंद्रीकरणाच्या पुनर्स्थापनेची प्रक्रिया सुरू केली. इसवी सन 1773च्या नियामक कायद्याने सुरू झालेला आणि सनदी कायदा 1833 मध्ये सर्वाधिक असलेला केंद्रीकरणाचा कल या कायद्याने नाहीसा होऊन विकेंद्रीकरणाच्या धोरणास चालना मिळाली. कायदे करण्याचे अधिकार सोपवण्याच्या या धोरणामुळे 1937 मध्ये प्रांतांना अंतर्गत व्यवहारांमध्ये जवळजवळ संपूर्ण स्वायत्तता मिळाली. बंगाल, वायव्य सरहद प्रांत आणि पंजाब यांच्यासाठी नवीन कायदेमंडळ स्थापन करण्याची तरतूद सुद्धा या कायद्यात करण्यात आलेली होती. त्यानुसार अनुक्रमे 1862, 1866 आणि 1897 मध्ये त्यांची स्थापना करण्यात आली. कायदेमंडळाच्या कामकाजासाठी सुयोग्य असे नियम करण्याचे व आदेश देण्याचे अधिकार व्हाईसरॉयला देण्यात आले. लॉर्ड कॅनिंगने 1859 मध्ये सुरू केलेल्या खातेनिहाय पद्धतीला या कायद्याने मान्यता देण्यात आली. या पद्धतीत व्हाईसरॉयच्या काउन्सिलमधील प्रत्येक सदस्याला सरकारमधील एक किंवा अधिक खात्याचा प्रमुख बनविण्यात आले आणि त्याच्या विभागातील विषयांबाबत काउन्सिलच्या वतीने अंतिम आदेश काढण्याचे अधिकार त्याला देण्यात आले. आणीबाणीच्या काळात कायदेमंडळाची सहमती न घेता अधिसूचना काढण्याचे अधिकार व्हाईसरॉयला देण्यात आले. अशा अधिसूचना 6 महिन्यांपर्यंत लागू असत. 1892च्या कायद्याची वैशिष्ट्ये. या कायद्याने केंद्रीय आणि प्रांतिक कायदेमंडळात अतिरिक्त सदस्यांची संख्या वाढविण्यात आली. तथापि शासकीय सदस्यांचे बहुमत राखण्यात आले. या कायद्याने कायदेमंडळाची कार्य विस्तारण्यात आली आणि अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचे आणि कार्यकारी विभागाला प्रश्न विचारण्याचे अधिकार कायदेमंडळास देण्यात आले. या कायद्यांमध्ये प्रांतिक कायदेमंडळाच्या शिफारशीनुसार आणि बंगाल चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिफारशीनुसार व्हाईसरॉयने केंद्रीय कायदेमंडळात
आणि जिल्हा मंडळे, नगरपालिका, विद्यापीठे, व्यापारी संस्था, जमीनदार आणि व्यापारी संघटना यांच्या शिफारशींनुसार गव्हर्नरने प्रांतिक कायदे मंडळात काही अशासकीय सदस्य नामनिर्देशित करण्याची तरतूद होती. केंद्रीय आणि प्रांतिक विधिमंडळात निवडणुकीच्या मार्गाने काही अशासकीय पदे भरण्यासाठी मर्यादित व अप्रत्यक्ष तरतूद या कायद्यात होती. अर्थात कायद्यांमध्ये निवडणूक हा शब्द वापरला नव्हता. काही संस्थांच्या शिफारशींनुसार सदस्य नामनिर्देशित करणे अशी ही प्रक्रिया होती. 1909च्या कायद्यांची वैशिष्ट्ये. हा कायदा मार्ले मिंटो सुधारणा या नावाने ओळखला जातो. लॉर्ड मार्ले तत्कालीन भारत मंत्री होता व लॉर्ड मिंटो भारताचा तत्कालीन व्हाईसरॉय होता. या कायद्याने केंद्रीय आणि प्रांतिक कायदेमंडळाचा आकार वाढविण्यात आला. केंद्रीय विधिमंडळातील सदस्य संख्या 16 वरून 60 पर्यंत वाढविण्यात आली. प्रांतिक विधिमंडळातील सदस्य संख्या एक समान नव्हती. केंद्रीय विधिमंडळात सरकारी सदस्यांचे बहुमत राखले गेले, पण प्रांतिक विधिमंडळामध्ये बिनसरकारी सदस्यांच्या बहुमताला अनुमती दिली गेली. या कायद्याने दोन्ही स्तरांवर कायदे मंडळाच्या विचारविनिमय व चर्चा करण्याच्या कार्यात वाढ केली गेली. उदाहरणार्थ, सदस्यांना पूरक प्रश्न विचारण्याची, अर्थसंकल्पांसंबंधित ठराव मांडण्याची अनुमती देण्यात आली. या कायद्याने पहिल्यांदाच भारतीयांना व्हाईसरॉय व गव्हर्नर यांच्या कार्यकारी मंडळात सहभागी करण्याची तरतूद केली गेली. सत्येंद्र प्रसाद सिन्हा हे व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात सहभागी होणारे पहिले भारतीय ठरले. त्यांची कायदा सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. स्वतंत्र मतदार संघ ही संकल्पना मान्य करून या कायद्याने मुस्लिमांना धर्मांवर आधारित प्रतिनिधित्व दिले गेले. त्यानुसार मुस्लिम सदस्य केवळ मुस्लिम मतदारांकडून निवडले जाणार होते. या कायद्याने सांप्रदायिकतेला कायदेशीर स्वरूप मिळाले आणि लॉर्ड मिंटो याला सांप्रदायिक मतदार संघाचे जनक म्हणून ओळखले जाऊ लागले. या कायद्यांद्वारे नगर मंडळे, व्यापारी संघटना, विद्यापीठे व जमीनदार यांना स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात आले. भारत सरकार कायदा 1919. 20 ऑगस्ट 1917 रोजी भारतात टप्प्याटप्प्याने जबाबदार सरकार स्थापन करण्याचे उद्दिष्ट असल्याने ब्रिटिश सरकारने पहिल्यांदाच घोषित केले. त्यानुसार भारत सरकार कायदा 1919 हा पारित करण्यात आला. इसवी सन 1921 पासून हा कायदा अंमलात आला. या कायद्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा असे म्हटले जाते. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड हा भारतमंत्री होता, तर लॉर्ड चेम्सफोर्ड हा भारताचा व्हाईसरॉय होता. या कायद्याची वैशिष्ट्य. या कायद्याने केंद्रीय व प्रांतिक विषय वेगळे करून केंद्राचे प्रांतांवरील नियंत्रण शिथिल करण्यात आले. केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळांना त्यांच्या संबंधित सूचीतील विषयांवर कायदे करण्याचे अधिकार देण्यात आले. सरकारची संरचना मात्र केंद्रकारी व एकात्म राहिली. प्रांतिक विषयांचे सोपीव खाती व राखीव खाती असे 2 भाग करण्यात आले. विधिमंडळाला उत्तरदायी असलेल्या मंत्र्यांच्या सहाय्याने गव्हर्नर सोपीव विषयांचे प्रशासन पाहणार होता. राखीव विषयांचे प्रशासन गव्हर्नर व कार्यकारी मंडळ पाहणार होते आणि ते विधिमंडळालाही उत्तरदायी असणार नव्हते. या दुहेरी शासन पद्धतीला द्विदल राज्य पद्धती असे म्हटले जाते. याचा उगम डायआर्ची या ग्रीक शब्दात असून त्याचा अर्थ दुहेरी शासन असा आहे, परंतु हा प्रयोग बहुतांशी अयशस्वी ठरला. या कायद्याने भारतामध्ये केंद्रात प्रथमच द्विग्रही कायदे मंडळाची निर्मिती करण्यात आली. त्यामध्ये काउन्सिल ऑफ स्टेट्स या वरिष्ठ सभागृहाचा व सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली या कनिष्ठ सभागृहाचा अंतर्भाव होता. दोन्ही सभागृहातील बहुतांश सदस्य थेट निवडणुकीत निवडून आलेले असणार होते. व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळातील 6 सदस्यांपैकी कमांडर इन चीफ किंवा सरसेनापती सोडून 3 सदस्य भारतीय असतील अशी तरतूद करण्यात आली. शीख, भारतीय, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियन यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करून सांप्रदायिक प्रतिनिधित्वाचे तत्व अधिक विस्तृत करण्यात आले. मालमत्ता कर किंवा शिक्षण या आधारावर मर्यादित लोकांना मताधिकार देण्यात आला. या कायद्याने लंडनमध्ये भारताचा उच्चायुक्त असे नवे पद निर्माण करण्यात आले आणि भारत मंत्र्याची काही कामे त्यांच्याकडे सोपविण्यात आली. या कायद्यांमध्ये लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद होती. त्यानुसार नागरी सेवकांच्या भरतीसाठी सन 1926 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली.
या कायद्यान्वये प्रथमच प्रांताचे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पापासून वेगळे करण्यात आले. आपापले अर्थसंकल्प तयार करण्याचे अधिकार प्रांतिक विधिमंडळांना देण्यात आले. हा कायदा अंमलात आल्यानंतर त्याची अंमलबजावणी कशी होती आहे त्याचे सक्षमीकरण करून त्याबद्दल अहवाल देण्यासाठी 10 वर्षांनी वैधानिक आयोग नियुक्त करण्याची तरतूद याच कायद्यान्वये करण्यात आलेली होती. सायमन कमिशन ठरलेल्या वेळेच्या 2 वर्षे अगोदरच सन नोव्हेंबर 1927 मध्ये नव्या घटनेनुसार भारतातील परिस्थितीवर अहवाल देण्यासाठी ब्रिटिश सरकारने सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय वैधानिक आयोगाची घोषणा केली. या आयोगाचे सर्व सदस्य ब्रिटिश होते. सहभागितात सर्व पक्षांनी या कमिशनवर किंवा आयोगावर बहिष्कार घातला. आयोगाने इसवी 1930 मध्ये आपला अहवाल सादर केला आणि दुहेरी शासन व्यवस्था रद्द करावी, प्रांतांमध्ये उत्तरदायी सरकार स्थापन करावे, ब्रिटिश भारत आणि संस्थाने यांचे संघराज्य स्थापन करावे, सांप्रदायिक मतदार संघ पद्धती पुढे चालू ठेवावी आदी शिफारसी केल्या. आयोगाच्या शिफारशींवर विचार विनिमय करण्यासाठी ब्रिटिश सरकारने ब्रिटिश सरकारचे प्रतिनिधित्व, ब्रिटिश भारताचे प्रतिनिधी आणि भारतीय संस्थानांचे प्रतिनिधी यांच्या 3 गोलमेज परिषदा आयोजित केल्या. यातील चर्चेनुसार घटनात्मक सुधारणांसंबंधी श्वेतपत्रिका बनवून ब्रिटिश संसदेच्या संयुक्त निवड समितीच्या विचारार्थ सादर करण्यात आली. काही बदल करून या समितीच्या शिफारसींचा नंतर भारत सरकार कायदा 1935 मध्ये समावेश करण्यात आला. त्यानंतरचा महत्वाचा घटक आहे जातीय निवाडा. ऑगस्ट 1932 मध्ये ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व देण्याची योजना जाहीर केली. ही योजना जातीय निवाडा म्हणून ओळखली जाते. यानुसार मुस्लिम, शीख, भारतीय, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियन यांच्यासाठी वेगळे मतदारसंघ चालू ठेवण्यात आले. सांप्रदायिक तत्वांवरील मतदारसंघाची ही योजना दलित वर्गालाही म्हणजे अनुसूचित जातींनाही लागू करण्यात आली. सांप्रदायिक प्रतिनिधित्वाचे तत्व यांनाही लागू केल्याने व्यथित होऊन गांधीजींनी या निवाड्यात बदल करण्यासाठी पुणे येथील येरवडा तुरुंगात आमरण उपोषण केले. अखेर काँग्रेसचे नेते आणि दलितांचे नेते यांच्यात समेट झाला. हा पुणे करार म्हणून ओळखला जातो. यानुसार हिंदूंचे संयुक्त मतदारसंघ असतील व दलित वर्गाला राखीव जागा दिल्या जातील असे ठरले. त्यानंतरचा भारत सरकारचा कायदा 1935 भारतात संपूर्ण उत्तरदायी सरकार स्थापनेच्या वाटचालीतील हा दुसरा महत्वाचा टप्पा होय. हा कायदा तपशीलवार व लांबलचक होता. त्यात 321 कलमे व 10 परिशिष्टे होती. या कायद्याची वैशिष्ट्ये. या कायद्यात प्रांत आणि संस्थाने हे घटक असलेले अखिल भारतीय संघराज्य स्थापन करण्याची तरतूद होती. या कायद्यान्वये संघसूची केंद्रासाठी 59 विषय, प्रांत सूची प्रांतासाठी 54 विषय आणि समवर्ती सूची दोहोंसाठी 36 विषय, 3 स्वतंत्र सूच्यांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्यात अधिकारांचे विभाजन केले गेले. शेषाधिकार व्हाईसरॉयला देण्यात आले. तथापि संस्थांनी सहभागी न झाल्याने संघराज्य अस्तित्वातच आले नाही. या कायद्यान्वये प्रांतातील दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली गेली. त्याऐवजी प्रांतिक स्वायत्तता देण्यात आली. ठरवून दिलेल्या क्षेत्रांमध्ये प्रांतांना प्रशासकीय स्वायत्त घटक म्हणून काम करण्याची अनुभूती देण्यात आली. या व्यतिरिक्त प्रांतिक विधिमंडळाला उत्तरदायी असलेल्या मंत्र्यांच्या सल्ल्यानुसार गव्हर्नरने कार्य करावी अशी तरतूद करून प्रांतांमध्ये उत्तरदायी सरकार पद्धत सुरू करण्यात आली. इसवी सन 1937 मध्ये ही पद्धती लागू झाली व 1939 मध्ये रद्द करण्यात आली. या कायद्यान्वये केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था सुरू करण्यात आली. केंद्राच्या स्तरांवरील विषयांचे राखीव विषय आणि सोपी विषय अशी विभागणी करण्यात आली. अर्थात ही तरतूद प्रत्यक्षात कधीच आली नाही. 11 6 प्रांतांमध्ये द्विसदनीय किंवा द्विग्रही कायदेमंडळांची तरतूद करण्यात आली. त्यानुसार बंगाल, बॉम्बे, मद्रास, बिहार, आसाम आणि संयुक्त प्रांत या प्रांतांमध्ये विधान परिषद आणि विधानसभा अशी द्विग्रही कायदेमंडळी अस्तित्वात आली. या कायदेमंडळावर अनेक बंधने घालण्यात आली होती. दलित वर्ग अर्थात अनुसूचित जाती, महिला आणि कामगार यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करून सांप्रदायिक प्रतिनिधित्वाचे तत्व आणखी विस्तारित करण्यात आले.
भारत सरकार कायदा 1858 नुसार स्थापन करण्यात आलेली भारतीय परिषद इंडिया कौन्सिल रद्द करण्यात आली. भारत मंत्र्यांसाठी सल्लागारांच्या गटाची तरतूद करण्यात आली. या कायद्याने मताधिकार वाढविण्यात आला. एकूण लोकसंख्येच्या सुमारे 10% लोकांना मताधिकार मिळाला. देशातील चलन आणि पतपुरवठा यांचे नियंत्रण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. या कायद्यान्वये संघराज्यीय लोकसेवा आयोगच नव्हे तर प्रांतीय लोकसेवा आयोग व 2 किंवा अधिक प्रांतांसाठी संयुक्त लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. या कायद्यात संघराज्यीय न्यायालय स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार 1937 मध्ये संघराज्यांच्या न्यायालयाची अर्थात फेडरल कोर्टची स्थापना करण्यात आली. यानंतरचा महत्वाचा कायदा म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 1947. ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान क्लेमंट ॲटली यांनी 30 जून 1948 पर्यंत भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात येईल आणि त्यानंतर सत्ता जबाबदार भारतीयांकडे सोपविली जाईल असे 20 फेब्रुवारी 1947 रोजी घोषित केले. या घोषणेनंतर मुस्लिम लीगने भारताची फाळणी करावी यासाठी आंदोलन सुरू केले. इसवी सन 1946 मध्ये स्थापन केलेल्या संविधान सभेने बनवलेली राज्यघटना ज्यांना मान्य करण्याची इच्छा नसेल अशा देशातील भागांना ती लागू करता येणार नाही असे ब्रिटिश सरकारने 3 जून 1947 रोजी स्पष्ट केले. त्याच दिवशी 3 जून 1947 मध्ये भारताचा व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन याने फाळणीची योजना सादर केली. ही योजना माउंटबॅटन योजना म्हणून ओळखली जाते. ही योजना काँग्रेस व मुस्लिम लीगने मान्य केली. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 संमत करून योजना लगेचच अंमलात आणली गेली. भारत स्वातंत्र्याच्या कायद्याची वैशिष्ट्ये. या कायद्याने भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आली आणि 15 ऑगस्ट 1947 पासून भारत एक स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र असल्याचे घोषित करण्यात आले. या कायद्याने भारताची फाळणी करण्यात आली आणि भारत व पाकिस्तान ही 2 स्वतंत्र राष्ट्रे निर्माण करण्यात आली. त्यांना ब्रिटिश राष्ट्रकुलापासून वेगळे होण्याचा अधिकार होता. या कायद्याने व्हाईसरॉय हे पद रद्द करण्यात आले आणि प्रत्येक देशाच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यावरून ब्रिटिश सम्राट गव्हर्नर जनरल नियुक्त करेल अशी तरतूद करण्यात आली. भारत किंवा पाकिस्तानच्या सरकारसाठी ब्रिटनमधील राजाचे सरकार उत्तरदायी राहणार नाही असे या कायद्याने स्पष्ट केले गेले. आपल्या देशासाठी राज्यघटना तयार करून स्वीकारण्याचे अधिकार दोन्ही देशांच्या संविधान सभांना देण्यात आले. स्वातंत्र्याच्या कायद्यासहित ब्रिटिश संसदेने केलेला कोणताही कायदा रद्द करण्याचे अधिकारही या दोन्ही देशांच्या संविधान सभांना देण्यात आले. नवीन राज्यघटना तयार करून अंमलात येईपर्यंत आपापल्या क्षेत्रांसाठी कायदे करण्याचे अधिकार दोन्ही देशांच्या संविधान सभांना देण्यात आले. त्या देशांच्या विधिमंडळाने कायदा संमत केल्याशिवाय 15 ऑगस्ट 1947 नंतर ब्रिटनच्या संसदेने केलेला कोणताही कायदा नवीन देशाला लागू होणार नव्हता. भारत मंत्री हे पद रद्द करण्यात आले व त्याची कार्य राष्ट्रकुल व्यवहारासाठीच्या राज्य सचिवाकडे सोपविण्यात आली. या कायद्याने 15 ऑगस्ट 1947 पासून ब्रिटिशांचा संस्थानांवरील अधिकार रद्द करण्यात आला आणि आदिवासी क्षेत्रांबाबत करारानुसार संबंध असलेले सगळे संबंध रद्द करण्यात आले. भारतातील संस्थानांना भारतात किंवा पाकिस्तानात सामील होण्याची किंवा स्वतंत्र राहण्याची मुभा देण्यात आली. नवीन राज्यघटना तयार होईपर्यंत दोन्ही देशांतील व त्यांच्या प्रांतांतील राज्यव्यवस्था भारत सरकार कायदा 1935 नुसार पाहिली जाईल अशी तरतूद करण्यात आली. परंतु दोन्ही देशांना त्यात बदल करण्याचे अधिकार देण्यात आले. विधेयकांबाबत नकाराधिकार वापरण्याचा किंवा काही विधेयके संमतीसाठी राखून ठेवण्याचा ब्रिटनच्या सम्राटाचा अधिकार काढून घेण्यात आला, पण तो अधिकार गव्हर्नर जनरलला देण्यात आला. ब्रिटिश सम्राटाच्या वतीने कोणत्याही विधेयकाला संमती देण्याचे संपूर्ण अधिकार गव्हर्नर जनरलला देण्यात आले. या कायद्याने भारताचा गव्हर्नर जनरल आणि प्रांतांचे गव्हर्नर यांना घटनात्मक किंवा नाममात्र राष्ट्रप्रमुख करण्यात आले. सर्व बाबतींमध्ये संबंधित मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार त्याने कार्य करणे बंधनकारक केले गेले. इंग्लंडच्या सम्राटाच्या किताबातून भारताचा सम्राट हे शब्द काढण्यात आले. भारत मंत्र्यांनी नागरी सेवांमध्ये नियुक्ती करणे आणि पदांमध्ये आरक्षण ठेवणे बंद करण्यात आले. नागरी सेवेत 15 ऑगस्ट 1947 पूर्वी नियुक्त झालेल्यांना त्यावेळी लागू असलेले सर्व लाभ मिळत राहतील अशी तरतूद या कायद्यात होती.
14 आणि 15 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्रीच्या ठोक्यांवर ब्रिटिश राजवट संपुष्टात आली आणि भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांकडे सत्ता सोपवण्यात आली. लॉर्ड माउंटबॅटन हा नव्या स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला. इसवी सन 1946 मध्ये स्थापन झालेली भारताची संविधान सभा भारताची संसद बनली. यामध्ये काही महत्वाचे मुद्दे देखील असे आहेत. भारतीय स्वातंत्र्य विधेयक ब्रिटिश संसदेमध्ये 4 जुलै 1947 रोजी मांडण्यात आले. 18 जुलै 1947 रोजी त्याला राज्याची मान्यता मिळाली. हा कायदा 15 ऑगस्ट 1947 पासून अंमलात आला. रॅडक्लिफच्या अध्यक्षतेखालील सीमा आयोगाने बाउंड्री कमिशन याने 2 देशांच्या सीमा निश्चित केल्या. पाकिस्तानमध्ये पश्चिम पंजाब, सिंध, बलुचिस्तान, पूर्व बंगाल, वायव्य सरहद प्रांत आणि आसाममधील सिलवेट जिल्ह्याचा समावेश करण्यात आला. वायव्य सरहद प्रांत आणि सिलवेट जिल्ह्यांतील सार्वमत पाकिस्तानच्या बाजूने होते. 1946 मधील सदस्य आणि त्यांचे खाते याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहू. अंतरिम सरकार मध्ये जे सदस्य आहेत तर त्यामध्ये जवाहरलाल नेहरू हे परराष्ट्र व्यवहार आणि राष्ट्रकुल संबंधित खाते यांच्याकडे होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे गृह आणि माहिती व नभोवाणी हे खाते होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे अन्न व कृषी हे खाते होते. डॉक्टर जॉन मथाई यांच्याकडे उद्योग व पुरवठा हे खाते होते. जगजीवन राम यांच्याकडे श्रम खाते होते. सरदार बलदेव सिंग यांच्याकडे संरक्षण खाते होते. सी.एच. भाभा यांच्याकडे बांधकाम, खाणी आणि ऊर्जा हे खाते होते. लियाकत अली खान यांच्याकडे वित्त आयोगाचे खाते होते. अब्दुल रब निस्तार यांच्याकडे डाक, हवाई याचे खाते होते. सर असफ अली यांच्याकडे रेल्वे व वाहतूक हे खाते होते. सी राजगोपालाचारी यांच्याकडे शिक्षण व कला हे खाते होते. आय चुंद्रीगर यांच्याकडे वाणिज्य खाते देण्यात आलेले होते. गझनफर अली खान यांच्याकडे आरोग्य खाते देण्यात आलेले होते. योगेंद्रनाथ मंडल यांच्याकडे कायदा हे खाते देण्यात आलेले होते. तर अंतरिम सरकारमधील सदस्य हे व्हाईसरायच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी व्हाईसरायच होता. जवाहरलाल नेहरू यांना परिषदेचे उपाध्यक्ष नेमण्यात आलेले होते. तर यानंतरचे स्वतंत्र भारताचे पहिले मंत्रिमंडळ 1947 ला निर्माण झाले आणि त्यानुसार त्यांचे सदस्य व खाते हे आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत. तर जवाहरलाल नेहरू हे तत्कालीन पंतप्रधान तसेच परराष्ट्र व्यवहार मंत्री व राष्ट्रकुल संबंध व वैज्ञानिक संशोधन यांचे खाते यांच्याकडे सोपवण्यात आलेले होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे गृह मंत्रीपद तसेच माहिती व नभोवाणी व राज्य यांचे खाते होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे अन्न व कृषी हे खाते होते. सर मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्याकडे शिक्षण हे खाते होते. डॉक्टर जॉन मथाई यांच्याकडे रेल्वे वाहतूक हे खाते होते. तर सर आर के षण्मुगम चट्टी यांच्याकडे वित्त आयोग होते. डॉक्टर पी.आर. आंबेडकर यांच्याकडे कायदा हे खाते होते. सर जगजीवन राम यांच्याकडे श्रम हे खाते होते. सरदार बलदेव सिंह यांच्याकडे संरक्षण खाते होते. राजकुमारी अमृत कौर यांच्याकडे आरोग्य खाते होते. सी.एच. भाभा यांच्याकडे वाणिज्य हे खाते होते. तर रफी अहमद किडवाई यांच्याकडे संचार हे खाते होते. डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांच्याकडे उद्योग व पुरवठा हे खाते सोपविण्यात आलेले होते. तर सी.एन. गाडगीळ यांच्याकडे बांधकाम, खाणी व ऊर्जा हे खाते सोपवण्यात आलेले होते. 1947 मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले मंत्रिमंडळ स्थापन झाले आणि त्यानुसार राज्यघटनेची निर्मिती ही आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. तेव्हा हा भाग आपल्याला कसा वाटला याची निश्चितच प्रक्रिया तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. धन्यवाद. जय भारत.